स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ज्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये वसतिगृहामध्ये किंवा कॉलेजच्या वसतिगृहामध्ये जर प्रवेश मिळत नाही अशा विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था जर उपलब्ध नाही आहे तर मग विद्यार्थी काय करेल, रूम करून राहू शकत नाही विद्यार्थी। मग रूम करून राहणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता जर रूम करून राहत असेल तर त्या विद्यार्थ्याचं भोजनाची व्यवस्था, निवासाची व्यवस्था जी काही आहे याकरिता लागणारा जो खर्च आहे हा शासन स्वतः देतो आहे। त्याकरिता काही पर्सेंटेजची अट आहे। तर ही जी योजना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरता व नवोदित विद्यार्थ्यांकरता ही योजना आहे विद्यार्थी मित्रांनो। याकरिता संपूर्ण जी माहिती आहे, अटी व शर्ती, हे या योजनेचा लाभ कोण घेऊ शकते या संदर्भात हा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि माझ्या या व्हिडिओला तुम्ही पहिल्यांदा जर बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो। चला तर सुरू करूया। जे समाज कल्याण आयुक्तालय व विशेष सहाय्य विभाग जो आहे पुणे महाराष्ट्र शासनाचं, याच्या अंतर्गत ही योजना आहे। योजनेचं पूर्ण नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना। मग ही योजना कोणासाठी लागू आहे तर अनुसूचित जाती आणि नवोदितच्या विद्यार्थ्यांना ही योजना लागू आहे विद्यार्थी मित्रांनो। तर यामध्ये काही ज्या अटी आहेत त्या अटी आपण सांगतो आहे। ज्या विद्यार्थ्यांना समाज कल्याणचे जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह आहेत या वसतिगृहामध्ये ज्या गुणवत्तेच्या आधारे ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो त्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येत नाही। ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येते विद्यार्थी मित्रांनो, आणि शिक्षण शहराच्या ठिकाणी शिक्षण घेता येते। याकरता अटी आणि शर्ती पाहतोय आपण। सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी हा अनुसूचित जातीचा व नवोदित असणं गरजेचं आहे। विद्यार्थ्याकडे अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचं आहे। विद्यार्थ्याचा स्वतःचा जो आधार कार्ड आहे तो बँकेशी संलग्नित म्हणजे KYC असणे गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो। विद्यार्थ्याच्या पालकाचं जे काही उत्पन्न आहे ते 2.5 लाखाच्या आत असणं गरजेचं आहे। विद्यार्थी हा स्थानिक नसावा, म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये किंवा ज्या ठिकाणी तुम्ही कॉलेजला ॲडमिशन करता किंवा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या ठिकाणचे स्थानिक असणं गरजेचे नाही आहे। म्हणजे स्थानिक असल्यास त्याला लाभ घेता येणार नाही, म्हणजे बाहेरचं असावं लागते। म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर नागपूरला शिकत असाल तर तुम्ही नागपूरचे असून चालणार नाही, तुम्ही एखाद्या खेड्यागावातलं असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो। नंतर त्या विद्यार्थ्याला 11वी 12वी 10वी 11वी 12वी या वर्गामध्ये म्हणजे त्यांना 50% म्हणजे 50% किंवा 60% गुण असणे गरजेचं आहे। त्यापेक्षा कमी जर असेल तर त्या विद्यार्थ्याला याचा लाभ मिळत नाही। नंतर विद्यार्थ्याला जे कॉलेज असेल त्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्याला प्रवेश मिळाला असतो, त्या कॉलेजमध्ये त्याची उपस्थिती ही 75% जास्त असणं गरजेचं आहे। 75% जर कमी असेल तर आपल्याला या योजनेचा लाभ घेता येत नाही विद्यार्थी मित्रांनो। यानंतर विद्यार्थ्याला जर पहिल्या वर्षी ॲडमिशन भेटले आणि दुसऱ्या वर्षी जर प्रवेश घ्यायचा असेल किंवा निर्वाह भत्ता किंवा ही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर विद्यार्थ्याला पुढील वर्षी जे काही वर्ष असेल त्या वर्षामध्ये 60% गुण घेणं अनिवार्य आहे विद्यार्थी मित्रांनो। नंतर आपण ज्या कॉलेजला आपण प्रवेश घेणार आहात त्या कॉलेजला महानगरपालिका असो किंवा शहराचं ठिकाण असो, त्या ठिकाणापासून कॉलेजचं अंतर हे 5 किलोमीटरच्या आत असणं गरजेचं आहे। त्यापेक्षा जास्त असेल तर या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येणार नाही। यानंतरच्या काही अटी आहेत विद्यार्थी मित्रांनो। विद्यार्थ्याला एखाद्या ठिकाणून म्हणजे कॉलेजकडून किंवा शासनाकडून जर निर्वाह भत्ता जर मिळत असेल, दुसरा निर्वाह भत्ता जर मिळत असेल तर विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ घेता येत नाही विद्यार्थी मित्रांनो। यानुसार आणि एखाद्या विद्यार्थ्याने जर खोटी माहिती जर दिली तर त्या पद्धतीनं सुद्धा या विद्यार्थ्याला याचा लाभ घेता येणार नाही विद्यार्थ्यांनो। ही जी योजना आहे ही योजना अनुसूचित जाती आणि नवोदित विद्यार्थ्यांकरिता आहे। ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये नंबर लागत नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ घेऊन तुम्ही पुण्यासारख्या नागपूरसारख्या शहरामध्ये जे काही जिल्ह्याचे ठिकाणे आहेत त्या जिल्ह्याच्या ठिकाणामध्ये आपण सुद्धा याचा तुम्ही लाभ घेऊ शकता। त्याचे रक्कम मी तुम्हाला सांगतो आहे। मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पिंपरी चिंचवड हे जे काही महानगरपालिका आहेत आणि मोठी शहरं आहेत या शहरांमध्ये भोजन भत्ता 32,000 रुपये, निवास भत्ता 20,000 रुपये आणि निर्वाह भत्ता 8,000 रुपये असं एकूण 60,000 रुपये आपल्याला विद्यार्थ्यांना मिळणार आहे या ठिकाणी। नंतर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जे आहे विद्यार्थी मित्रांनो, क गट वर्ग असेल तर त्या जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्याला 43,000 रुपये वार्षिक भत्ता मिळणार आहे। आणि यापेक्षा जर मोठी शहरं असेल तर या मोठी शहरांमध्ये 51,000 रुपये आपल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे। जर MBBS असेल किंवा इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असेल या विद्यार्थ्यांकरिता 5,000 रुपये वार्षिक आपल्याला स्टेशनरीकरता मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो। असं टोटल आपल्याला 60,000 रुपये, 51,000 रुपये आणि 43,000 रुपये यानुसार विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे।
याकरिता विद्यार्थ्यांनो आपल्याला हा जो फॉर्म आहे हा फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे। समाज कल्याणचं SAJS samajkalyan.org.in या साईटवर gov.in या साईटवरती जाऊन आपण ऑनलाईन फॉर्म भरायचा असतो। ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तो ऑनलाईन फॉर्म प्रिंटआउट काढून आपल्याला तो समाज कल्याण आयुक्तालय जे काही जिल्ह्याचं समाज कल्याण आयुक्तालय आहे त्या ठिकाणी आपल्याला स्वाधार योजनेचा जो विभाग आहे त्या विभागामध्ये आपल्याला नेऊन द्यायचं आहे। ज्या विद्यार्थ्यांना याची माहिती नाही त्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येत नाही आणि त्या विद्यार्थ्यांना पैसे नाहीत म्हणून आपले विद्यार्थी घरीच आहेत आणि शिक्षणापासून वंचित आहेत। विद्यार्थी मित्रांनो, या आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत ही योजना पोहोचावं यासाठी हा छोटासा प्रयत्न होता आणि आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी हे शहराकडे कसे येतील, शैक्षणिक जो काही वातावरण आहे त्या वातावरणात कसे रमतील याकरिता हा छोटासा प्रयत्न होता। आणि त्या विद्यार्थ्यांना त्या गावातील सर्व ग्रुपला, आपल्या सर्व कॉलेजेस ग्रुपला, शिक्षकांच्या ग्रुपला ही जी योजना आहे ही योजना पोहोचवा, शेअर करा, जेणेकरून ग्रामीण भागातील एखादा गरीब विद्यार्थी असेल, होतकरू असेल, आर्थिक दुर्बल असेल त्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घेऊन या योजनेचा लाभ घेऊन तो विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी शहराकडे जाईल आणि आपलं स्वतःचं नाव मोठं करेल आणि शैक्षणिक जे काही बाबी आहेत त्या शिक्षण घेऊन तो मोठा होईल। विद्यार्थी मित्रांनो, याकरिता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याकरता तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही व्हिडिओज असतील स्वाधार योजनेसंदर्भातील असो किंवा हॉस्टेलच्या संदर्भातील असो, यानंतर मी जो काही व्हिडिओ आहे हा स्वयं आहे, नंतर स्वाधार योजना आहे शासनाच्या म्हणजे OBC विद्यार्थ्यांसाठी आहे, ST विद्यार्थ्यांसाठी स्वयं योजना आहे, याकरिता सुद्धा व्हिडिओ बनवतो आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्याकरता हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।